शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ईडी समोर हजर झाले। मात्र ईडी समोर जाण्याआधी शरद पवार गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। आजोबा शरद पवारही मैदानात उतरले तर स्वतः सुप्रिया सुळे ईडीच्या कार्यालयापर्यंत गेल्या। दुसरीकडे कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजीतून अजित पवारांना डिवचले। पाहूया टीव्ही 9चा स्पेशल रिपोर्ट। रोहित पवार ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाले, पण शरद पवार गटाकडून पूर्ण ताकदीनं शक्ती प्रदर्शन झालं। पोस्टर झळकावत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। ठीक 11 वाजता रोहित पवार ईडीच्या कार्यालयामध्ये गेले आणि शिखर बँकेशी संबंधित बारामती अॅग्रोच्या व्यवहारावरून रोहित पवारांची चौकशी सुरू झाली। त्याआधी स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी आपल्या कृतीतून रोहित पवारांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचं दाखवून दिलं। स्वतः शरद पवार ईडीच्या कार्यालयाच्या अगदी जवळ असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आले। रोहित पवारांनी शरद पवारांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले। त्यानंतर सुप्रिया सुळे सुद्धा रोहित पवारांसोबत ईडीच्या कार्यालयापर्यंत आल्या। आपण मोठ्या शक्तीच्या विरोधात संघर्ष करत असल्यामुळे ईडीची कारवाई सुरू झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं काम करतात। याच्यामागे काय विचार, कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही, पण सामान्य लोकांची चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठंतरी सर्वच लोक जे काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे, कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे। शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले। पोस्टरबाजी करत अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं। पळणारा नाही तर लढणारा दादा असं म्हणत थेट अजित पवारांना डिवचण्यात आलं। पोस्टर काय आम्ही लावत नाही, कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनांचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे। म्हणजे आपल्या बाजूनी एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल, आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो, त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे। तर रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून कार्यकर्त्यांना जमवून शक्ती प्रदर्शन कशाला, अशी टीका अजित पवार गटानं केली। जर चौकशी करता त्यांना जायचंच आहे तर त्याच्याकरता कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता काय आहे? म्हणजे या प्रकरणाचा देखील ते पॉलिटिकल इव्हेंट करू पाहत आहेत। ही शक्ती प्रदर्शन नाहीये, सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही, तो प्रेमही असतं, नाती असतात। त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम, युवा पिढीमध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था, आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं, तर त्याच्यात गैर काय? या देशात अजूनही लोकशाही आहे हो। रोहित पवारांची ईडी चौकशी नेमकी का होते तेही पाहूया। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीने शिखर बँकेकडून बाजारभावापेक्षा कमी दरात कारखाना विकत घेतल्याचा आरोप आहे। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं वेगवेगळ्या अकाउंट्स धारकांकडून पैसे वापरून 50 कोटी रुपयात कन्नड कारखाना विकत घेतल्याचं ईडीच्या चौकशीमध्ये समोर आलं। बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन आणि समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी कन्नड सहकारी कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला। दरम्यान हायटेक इंजिनिअरिंग कंपनीने 5 कोटी रुपये बारामती अॅग्रोकडूनच घेऊन टेंडर भरल्याचं समोर आलं। या तीनही कंपन्या सध्या ईडीच्या रडारवर आहेत। अगर जो हमारे विरोध में जो लोग हैं पॉलिटिकली, उनका अगर कहना है कि इस बंदे पे प्रेशर डाला जा सकता है तो शायद वो भूल गए मैं मराठी मानुस हूँ, मैं डरता नहीं। और अगर प्रेशर डालने के लिए ये सब कुछ हुआ है तो एक गलत बंदे पे उन्होंने ये एक्सपेरिमेंट किया है, ऐसे मुझे बोलना। महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठे केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उठवणं, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना अटक करण्यापर्यंतची हिंमत दाखवणं,
आमच्या गिरीश भाऊंवर मकोकाची खोटी केस चालवणं, प्रवीण दरेकर साहेबांना खोटी त्या मुंबई बँकच्या केसमध्ये अडकवणं, आम्हालाही अटक केलं गेलं. आमच्याही घरात दगडी मारण्यासाठी मुलं पाठवण्यात गेली आणि मग दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री दगड मारणाऱ्या लोकांचा सत्कार पण करताना आम्ही पाहिलेलं आहे महाविकास आघाडीच्या टायमाला. बरेच तास चौकशी होऊनही रोहित पवारांना न सोडल्यामुळे ईडीच्या कार्यालयाजवळ शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या बॅरिगेटच्या बाहेर कोण जाणार नाही. पण अशोक, एक मिनिट, पण आमचा नेता हा सुखरूप बाहेर आला पाहिजे. लोकशाही मार्गाने आम्ही इथं आंदोलन करत असताना पोलिसांना कोणीतरी अतिरिक्त माणसाचा फोन आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी उचलण्याचं काम केलंय. लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना सुद्धा जर आमच्या कार्यकर्त्यांना जर हे हात लावत असते तर ही कुठली लोकशाही आहे? आमचे सोडलेले कार्यकर्ते सोडा, एकच वादा. रोहित दादा आम्ही शांती मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना जे उचलण्याचा प्रयत्न केला, ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि या गृहमंत्री पूर्ण जबाबदार आहे. इथे संजय राऊतांनी सुद्धा रोहित पवारांवरील ईडीच्या कारवाईवरून टीका केली. जे भाजपसोबत जात नाहीत त्यांच्या मागे ईडीचा फास असून ईडी भाजपची शाखा असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला. तर हिसाब तो देना पडेगा असं पुन्हा एकदा सोमय्यांनी म्हटलंय. ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजप बरोबर येऊ इच्छित नाहीत, जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत, जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत, त्यांच्या गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय. अजित पवार जे पवार कुटुंबातले एक प्रमुख नाव आहे, त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला, त्यांच्या कुटुंबाचा छळ केला. ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, असताना शांत झोप लागते कारण ते भाजप बरोबर आहे. घोटाळे ठाकरे सरकारचे ईडीची चौकशी सुरू, रोहित पवार आले, वायकर केव्हा येणार, हिसाब तो देना पडेगा. सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडी आणि एसीबी लागलीय. रोहित पवारांनंतर आता उद्धव ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर काही तासात ईडी समोर असतील. विजय गायकवाड आणि सुनील जाधवसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.